संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं असं चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे आहे. यामधून आत्मा आनंद अथवा आनंद प्राप्त होतो. एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याचीही प्रचिती येते. त्यामुळे स्वामींनी त्याग करा, आत्मा आनंद नक्की मिळेल असं म्हटलं आहे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला व पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखादुखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकांचे साथी जन्मभर असतात. त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनाच आधार असतो. लोकांना दुःख कळल्यास त्याचा भाऊ होण्यास वेळ लागत नाही असंही स्वामींनी सांगत संसाराचे सार सांगितले आहेत. संसाराच्या गाड्यात अडीअडचणी या येतच राहणार, पण स्वामी सांगतात तसं पती पत्नीने आपल्या गाठीचे हे वाक्य बांधून घ्यावे. अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात. त्यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. जोपर्यंत पती पत्नी आत्मविश्वासाने, प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतील तरच कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत सुखाचा संसार करू शकतील. स्वामी समर्थांचे अनेक उपदेश आहेत. स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं. हेच आपल्या नवरा बायकोंच्या नात्यात शोधावं लागतं. लव्ह मॅरेज मध्ये माणसं ओळखून लग्न केलं जातं, मात्र जुळवून केलेल्या लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या होतातच असं नाही. त्यामुळे चाचपाचडका असेना, पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात, तरच संसार सुखाचा होऊ शकतो. तर आता भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आता हा आपला मंत्र 11 वेळा जप, तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.